हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, एकादशी व्रतासंबंधी महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी आपणास देणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शालिवान शके 1948 पराभव नवस सरदक्षिणायन वर्षा ऋतू आषाढ मास कृष्ण पक्ष रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी कामिका एकादशी आहे. शनिवार दिनांक 8 दुपारी 14 वाजून 1 मिनिटांनी अर्थात 2 वाजून 1 मिनिटांनी सुरू होईल आणि ती रविवारी दिनांक 9 सकाळी 11 वाजून 6 मिनिटांपर्यंत असणार आहे. परंतु आपला उपवास रविवारच्या सूर्योदयापासून ते सोमवारच्या सूर्योदयापर्यंत असणार आहे. हरिवासर काळ संपलेला असणार आहे, त्याचा विचार आपण करायचा नाही. तेव्हा एकादशीचे काही ठळक नियम आपण आता लक्षात ठेवा आणि त्या आठवणीने आचरणात आणा. मित्रांनो, एकादशीच्या आदल्या दिवशी सूर्यास्तानंतर अन्न ग्रहण करणे शक्यतो टाळा किंवा अन्नाचे प्रमाण कमी ठेवा. अचानक अशौच आले असता केवळ उपवास करावा आणि माळेविना सतत मंत्रजप सुरू ठेवावा. कोणत्याही देवी देवतांचे प्रत्यक्ष दर्शन मात्र घरी, दारी वा मंदिरात कुठेही घेऊ नका. मित्रांनो, आज अग्निपृथ्वीवर सकाळी 11 वाजून 6 मिनिटांपर्यंत हजर आहे, त्यामुळे आपण नव्याने हवन सुरू करू शकता मंत्राचे. दर एकादशीला आपण मंत्राचे हवन करत असेल तर उत्तमच आहे मित्रांनो, पण मध्येच बंद करू नका नवीन सुरू केल्यानंतर, अन्यथा आपणास दोष लागू शकतो. मित्रांनो, जवळच्या जागृत भगवान विठ्ठल रुक्माईच्या किंवा लक्ष्मीनारायणच्या विधिवत अभिषेकयुक्त पूजन सकाळी मंदिरात होणाऱ्या सोहळ्याच्या वेळी आपण अवश्य हजर राहा. मित्रांनो, अन्यथा केवळ विधिवत दर्शन दिवसभरात केव्हाही घ्या, कारण या देवता आपल्या देवघरात असल्या तरी त्या जागृत असतीलच असे नाही. मंदिरात जाताना मंदिरात लागणारे पूजा साहित्य शक्यतो यथाशक्ती घेऊन जाणे, अन्यथा योग्य अशी रक्कम यथाशक्तीने दानपेटीत टाकणे. सतत मानसिक मंत्र जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नमः, जय श्री हरी, ओम महालक्ष्मी देवी नमः. श्री लक्ष्मीनारायणचा स्वतंत्र गायत्री मंत्र वर सांगितल्याप्रमाणे आहे. महालक्ष्मीचा आणि अर्थात लक्ष्मीनारायणचा, विठ्ठल रुक्माईचा एकत्रित गायत्री मंत्रही आपण हा घेऊ शकता. ओम रुक्मिणी पतीयेच विद्महे भक्तदर्शनाय धीमहि तन्नो विठ्ठल प्रचोदयात. आपले नित्य कामकाज करताना वरीलपैकी कोणताही मंत्र जप सतत पुटपुटत राहा. मित्रांनो, एकादशी दिवशी स्नानाच्या पाण्यात पंचगव्य गंगाजल टाका. गंगा कवच म्हणून स्नान करा. स्नानानंतर दक्षिणेकडे तोंड करून 10 वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणा. आपल्या पितरांना व यमदेवतेला नमस्कार करा, मग स्नान करा, बाहेर या. मित्रांनो, हा जो विधी आहे हा आपण नित्य जर करत असाल तर उत्तम आहे. मित्रांनो, सूर्योदयापूर्वी पितर सेवा करा, पितृस्तुती पठण करा, बाह्य शांती व सुक्त व पितृसुक्ताचे पठण व हवन करा. हे देखील आपण नेहमी रोजच करू शकता. अशी पितळ सेवा विधिवत आपण रोज करत असाल तर उत्तमच आहे. मित्रांनो, अन्यथा नव्याने सुरू करा. हवन कराल तर त्यात सातत्य ठेवा. यानंतर आपल्या पितरांना पितृ गायत्री मंत्राने अर्ध्या द्या. सूर्योदय गायत्री मंत्राने सूर्यदेवतेला अर्ध्या द्या. आपल्या घरच्या वृंदावनातील तुळशीची पंचोपचार पूजा रोज सकाळ संध्याकाळ करावी. निदान आज तरी अवश्य करावे. एकादशी काळामध्ये लक्षात ठेवा आपल्याला मित्रांनो, चुकूनही बेल व तुळशीची पाने तोडू नका. ब्रह्मचर्य तंतोतंत पाळा. कोणत्याही लहान मोठ्या जीवाची हत्या करू नका. गोमातेला ऋतुफळांचा घास जरूर खाऊ घाला. कामविषय सेवन करणे तसेच दुपारी झोपणे व केस व नखे कापणे इत्यादी कामे कटाक्षाने टाळा. फराळाचे खानपान थोडे कमी करावे. मित्रांनो, एकादशी काळात दूध व दुधाचे पदार्थ वा ऋतुफळी वा त्यांचा रस ग्रहण करा. फराळाचा वा अन्नाच्या नैवेद्यात तुळशीपत्र अवश्य ठेवा. आज तिखटा मिठाचे पदार्थ अजिबात खाऊ नका, अन्यथा आपला उपवास पाठवू शकतो. मित्रांनो, रात्री भगवान विष्णू देवतेची नाना प्रकारे स्तुती करा. थोड्या मोठ्या आवाजात स्तोत्रपठण करा. आपण स्वतः रात्री थोडे जागरण करून एकट्याने भजन कीर्तन करावे. एकादशीचा उपवास न करणाऱ्या भक्तांनी किमान या एकादशीच्या दिवशी तांदूळ वा तांदळाच्या पदार्थाचे सेवन करणे कटाक्षाने टाळावे. तसेच वांगी, मुळा, कांदा, लसूण, मसूर डाळ, पांढरे मीठ व मध इत्यादीचे सेवन देखील शक्यतो टाळावे. सोमवारी नित्य देवपूजेनंतर उपवास सोडण्याआधी ब्राह्मण देवतांना आपल्या घरी बोलावून त्यांना संकल्प सुना, अन्न, वस्त्र, जानवेजोड, तुळशी माळा व दक्षिणा इत्यादी यथाशक्ती विधिवत दान करावे. गोरगरिबांना अन्न वस्त्र देखील द्यावे. मित्रांनो, आता कामिका एकादशीचे जे फळ आहे ते फळ पाहूया काय आहे ते. मुक्ती मिळते, वाजपेयी यज्ञाचे पुण्य लाभते,
आणि मृत्यूनंतर मोक्ष देखील प्राप्त होऊ शकतो. आपल्या पितरांचा उद्धार होतो. या दिवशी भगवान विष्णूच्या मंदिरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावल्यास आपल्या पितरांना स्वर्गलोकात तृप्ती व अमृतपान घडते मित्रांनो. भगवंतांना तुळशीपत्र अर्पण करतो त्याला यमलोकाचे दुःख सहन करावे लागत नाही व त्याला विष्णू लोक प्राप्त होतं मित्रांनो. आपण कोणत्या नियमांचे पालन करण्यास कमी तर पडलो नाही ना याची खात्री करून घ्या. चूक झाली असल्या पुढील एकादशीला अशी चूक पुन्हा करणार नाही असा मनोमन संकल्प सोडा. मित्रांनो, माझ्या माहितीत असलेल्या सर्व नियमांचा उलगडा आपणासमोर केला. याशिवाय आणखी काही नियम असतील तर त्यांचे पालन आपण अवश्य करावे. या कामिका एकादशीच्या नियमांचे निष्ठेने, श्रद्धेने व समर्पण भावाने पालन करा आणि पुण्य आपल्या नावे जमा करा. तसेच भगवंताच्या कृपेने सुखा समाधानाचे व शांतीचे जीवन जगायला शिका. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा कामिका एकादशी संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धरमकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.